कधी विचार केला आहे की आपलं आयुष्य म्हणजे एक कंपनी आहे आणि त्या कंपनीचे सीईओ दुसरे तिसरे कोणी नसून आपण स्वतः आहोत? आहा, ही कल्पनाच किती भारी वाटते नाही का? चला, आज याच नजरेतून आपल्या आयुष्याकडे पाहण्याचा एक जबरदस्त दृष्टिकोन समजून घेऊया. एक साधा पण महत्त्वाचा प्रश्न. आपल्या आयुष्याची सूत्र नक्की कोणाच्या हातात आहेत? आपण स्वतः निर्णय घेतोय की फक्त परिस्थिती जशी येईल तसं वागतोय? या प्रश्नाच्या उत्तरातच खरं तर यशाचं सगळं रहस्य दडलेलं आहे. मग हा सीईओ माइंडसेट म्हणजे नेमकं काय? हा काहीतरी जड शब्द नाहीये, ही एक विचार करण्याची पद्धत आहे. जसा एक सीईओ आपल्या कंपनीच्या प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीची जबाबदारी घेतो, अगदी तसंच आपल्या आयुष्याच्या प्रत्येक पैलूची जबाबदारी आपण घेणं. म्हणजे आयुष्याच्या गाडीत फक्त पॅसेंजर बनून नाही बसायचं, तर ड्रायव्हिंग सीटवर बसायचं आहे. मुळात आयुष्याकडे पाहण्याचे दोन मुख्य मार्ग आहेत. एक म्हणजे कर्मचाऱ्याची मानसिकता आणि दुसरी सीईओची मानसिकता. आता या दोन्हीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. तो काय आहे तेच तर आपल्याला बघायचंय. सगळ्यात पहिला आणि मोठा फरक, कर्मचारी मानसिकतेची व्यक्ती प्रत्येक गोष्टीत प्रॉब्लेम शोधते, पण सीईओ मानसिकता असलेली व्यक्ती काय करते? ती त्या प्रॉब्लेमवर सोल्युशन शोधते. तिच्यासाठी प्रत्येक अडचण ही एक नवी संधी असते, एक चॅलेंज असतं. दिवसभर फक्त धावपळ करणं म्हणजे खूप काम करणं नव्हे. बिझी असणं आणि प्रोडक्टिव्ह असणं यात खूप मोठा फरक आहे. एक कर्मचारी फक्त कामात गुंतलेला दिसतो, पण खरा सीईओ त्या कामातून काय परिणाम साधला जातोय यावर लक्ष ठेवतो. 80-20चा नियम कधी ऐकलाय का? याला पॅरेटो प्रिन्सिपल असंही म्हणतात. खूप सोपं आहे. आपल्याला मिळणारे 80% रिझल्ट्स हे आपल्या फक्त 20% प्रयत्नांमधून येतात. एक हुशार सीईओ हेच तर ओळखतो आणि आपलं सगळं लक्ष, सगळी एनर्जी त्या 20% महत्त्वाच्या कामांवर लावतो. जिथे सामान्य माणसाला फक्त संकट दिसतं, तिथेच एका लीडरला, एका सीईओला प्रगती करण्याची संधी दिसते. आणि विचार करण्याची हीच पद्धत, हाच दृष्टिकोन आपल्याला इतरांपेक्षा 4 पावलं पुढे नेतो, नेतृत्वाच्या दिशेने घेऊन जातो. बरं, पण ही सीईओ मानसिकता फक्त विचारांपुरती मर्यादित ठेवून चालेल का? नाही, ती प्रत्यक्षात आणायला हवी. मग त्यासाठी कोणती साधनं, कोणती स्किल्स आपल्याकडे असायला हवीत? चला बघूया. एका यशस्वी लीडरचं सर्वात प्रभावी शस्त्र कोणतं असेल माहितीये? ते म्हणजे ऐकण्याची कला. हो, जेव्हा आपण समोरच्याचं बोलणं पूर्ण लक्ष देऊन ऐकतो, तेव्हाच आपल्याला त्यांच्या गरजा, त्यांच्या भावना कळतात आणि मग आपले निर्णय आपोआपच जास्त अचूक ठरतात. माणसाची खरी संपत्ती काय असते? पैसा? प्रॉपर्टी? नाही. माणसाची खरी संपत्ती म्हणजे त्याचे संपर्क, त्याचे संबंध, आपलं नेटवर्क. जेवढ्या वेगवेगळ्या लोकांशी आपली ओळख असते, तेवढ्याच नवीन आणि अनपेक्षित संधी आपल्या आयुष्यात दार ठोठवतात. एक गोष्ट तर नक्की आहे, जग प्रचंड वेगाने बदलतंय. काल जे शिकलो ते आज जुनं होतंय. अशा काळात फक्त जुन्याच गोष्टींना धरून बसणं म्हणजे शर्यतीत मागे पडणं. खरा सीईओ हेच ओळखतो. तो सतत नवीन शिकत राहतो. तो कधीच आपल्या कम्फर्ट झोनमध्ये अडकून राहत नाही. चला आता जरा अजून खोलवर जाऊया. नेतृत्व म्हणजे नक्की काय? अपयश आलं तर त्याला सामोरं कसं जायचं? आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वतःची एक वेगळी ओळख म्हणजे पर्सनल ब्रँड कसा तयार करायचा? या प्रश्नांची उत्तरं शोधूया. अपयशाला घाबरलं नाही पाहिजे, उलट त्याला शिकण्याची एक संधी म्हणून पाहिलं पाहिजे. कर्मचारी मानसिकतेची व्यक्ती अपयशाने खचून जाते, पण सीईओ मानसिकता असलेली व्यक्ती त्याला यशाच्या प्रवासातला एक महत्त्वाचा धडा मानते, कारण प्रत्येक ठेच काहीतरी नवीन शिकून जाते. एक खरा लीडर अपयश आल्यावर थांबत नाही. तो नवीन प्रयोग करतो, विचारपूर्वक रिस्क घेतो आणि प्रत्येक अपयशातून शिकून स्वतःला अधिक चांगलं बनवतो. अपयश त्याला थांबवत नाही, उलट अजून मजबूत बनवतं. खरं तर प्रत्येक व्यक्ती ही फक्त एक व्यक्ती नसते, तर स्वतःचं एक ब्रँड असते. आपली कौशल्य, आपलं वागणं, आपली कामाची पद्धत, या सगळ्या गोष्टी मिळून समाजात आपली एक ओळख तयार होते. याच ओळखीला आपण पर्सनल ब्रँड म्हणतो. मग हा स्वतःचा ब्रँड तयार कसा करायचा? खूप सोपा आहे. सगळ्यात आधी आपली ताकद काय आहे ते ओळखायचं. मग आपलं वेगळेपण काय आहे ते ठरवायचं. आणि या दोन्ही गोष्टींना एकत्र जोडून आपल्या यशाची एक अशी गोष्ट तयार करायची जी लोकांना प्रेरणा देईल. तर मग या सगळ्या चर्चेचा सार काय? एकच, आपल्या आयुष्याचे सीईओ आपणच आहोत. आपल्या यशाची आणि अपयशाची संपूर्ण जबाबदारी ही फक्त आणि फक्त आपली आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. आपला प्रत्येक निर्णय, प्रत्येक विचार आणि प्रत्येक कृती ही आपल्या आयुष्याच्या कंपनीची दिशा ठरवते. आपल्या नशिबाचे शिल्पकार आपणच असतो. आणि आता
शेवटचा पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. आपल्या आयुष्याचे सीईओ म्हणून आज आपण पहिला निर्णय कोणता घेणार आहोत? कारण लक्षात ठेवा, प्रत्येक मोठ्या प्रवासाची सुरुवात ही एका छोट्याशा पण महत्त्वाच्या पावलानेच होत असते.